हाँ, आज जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते हो, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पंधरा नोट्स या व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघत आहोत प्रथम भाषा इंग्रजी इयत्ता 8वी या विषयाचे आपण इंग्लिश पायाभूत शास्त्रीय आज आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ विश्वास करता बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला या प्रश्नाचे व्हिडिओ उत्तरासहित पीडीएफ लागत नसेल तर नक्की मला पीडीएफ असं उत्तर कमेंट सेंड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी नक्की तुम्हाला पीडीएफ सेंड करेन. तर आता आपण प्रश्न बघणार आहोत. तो प्रश्न समजून घ्यायचा आहे. तर हा सुद्धा फक्त प्रॅक्टिस पेपर आहे. नक्की तुम्ही हा पेपर शेवटपर्यंत बघा. हा पेपर बघितल्यानंतर तुम्हाला नक्की 80% फायदा होईल विद्यार्थी. तर आता आपण प्रश्न बघायला सुरू करीत आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे पहिला प्रश्न असतो लिस्ट इट अँड राईट. म्हणजे सर तुम्हाला काही शब्द सांगतील, काही वाक्य सांगतील, ते तुम्हाला जे 10 शब्द सांगतील सर ते तुम्हाला ते लिहायचं आहे. ते आहे तुम्हाला 5 गुणांकरता. तर पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला जे लिहिलेला आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड केअरफुली. हा तुम्ही पॅसेज एकदम लक्ष देऊन वाचा व एकदम मनात घेऊन वाचा, कारण की तिच्या खाली तुम्हाला प्रश्न दिलेले असतात. त्या प्रश्नाचे तुम्हाला ते उत्तर द्यायचं. बघा, नाव आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. विच कंट्री वॉज द बर्थ प्लेस फॉर मनी इम्पॉर्टंट मॅथमॅटिकल कन्सेप्ट. तर ते पॅसेजमध्ये याचं उत्तर असेल ते तुम्हाला ब्राझील आहे, ऑस्ट्रेलिया आहे का इंडिया आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. विच कन्सेप्ट ऑफ मॅथमॅटिक्स हॅव द एसाईड इन दॅट कंट्रोल डिपेंड टू वर्ड. हे जे कोणतं उत्तर आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. नंतर बघा, वाय शुड वी लर्न मॅथमॅटिक्स. राईट द वन ऑप्शन टू मार्क्स. तर इथे तुम्हाला पॅसेजमध्ये काय लिहिलेलं होतं ते तुम्हाला ते समजून दोन मार्काकरता हा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही समजून घ्या. त्यानंतर मला पुढचा प्रश्न बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली. हा पॅसेज तुम्ही केअरफुली वाचा. त्याच्या खाली सुद्धा तुम्हाला प्रश्न दिलेले 10 गुणांकरता ते आपण आता बघूया. तर बघा, व्हेन डिड बेल थिंक ओपनिंग द स्विमिंग स्कूल. तर ओपनिंग स्कूल हे कोणती शाळा झालेल्या आहे ते तुम्हाला शाळेत राहावं जे वाक्यामध्ये जे लिहायचं आहे 1 गुणांकरता. व्हॉट डिड बेल थिंक अबाउट स्विमिंग. स्विमिंग किती टायमा करणार करतात ते तुम्हाला लिहायचं 2 गुणांकरता. तर बघा, व्हाय ॲज बेल ब्रिटिश वेज एरिजेन. ते तुम्हाला इथे लिहायचं 2 गुणांकरता. नंतर बघा, रीड द फॉलोइंग पोएम केअरफुली. तर इथे तुम्हाला केअरफुली ही पोएम वाचायची. पोएमवर तुम्हाला जे काही प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न आपण आता बघणार आहोत. प्रश्न कशाबद्दलचे असतात. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर बघा, नाव आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. व्हॉट विल हॅपन पोएट टू हार्ट पोएम ब्रेकिंग. तर मला हे देखील 1 गुणांकरता तुम्हाला इथे हे लिहायचं आहे. राईट टू पेअर्स रायमिंग वर्ड्स ऑफ द पोएम. तर पोएममध्ये कोणते सारखे वर्ड्स आले आहे रायमिंगमध्ये. शॅम, फाईट, राईट असे शब्द तुम्हाला इथे 2 गुणांकरता किती 2 प्रश्न लिहायचे आहे. नंतर बघा, सी प्रश्न आहे तुमचा, हॅव यू इव्हर हेल्पेड एनीबॉडी हाऊ. ते 2 गुणांकरता आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा, 5वा प्रश्न आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली. इथे तुम्हाला फक्त हा पॅसेज वाचले त्याच्या खाली प्रश्न दिले आहे. राईट वॉज अ स्टेट वैशाली स्टुडंट. नंतर व्हाय आर द पीपल इन द स्टेट वैशाली व्हेरी हॅपी. वैशाली व्हेरी हॅपी का होती. नंतर बघा, सी इन हॉस्पिटल वैशाली व्हेरी पर्पज. तर का होती तुम्हाला लिहायचं आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा, डू ॲज डायरेक्टेड. म्हणजे तुम्हाला ग्रामरचा भाग सुरू होत आहे. फिल इन द ब्लँक करेक्ट नाउन फ्रॉम द गिवन द पॅराग्राफ. तर तुम्हाला नाउन लिहायचं आहे. ॲड्रेसिव्ह आहे का काय आहे ते. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट टेक्स्ट फ्रॉम द वर्ड गिवन इन द वर्ड. तुम्हाला ते याच्यातलं फिल इन द ब्लँक्स तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर पुढचा प्रश्न बघा, बी आहे रीराईट सेंटेन्स बिगिनिंग विथ द इट वॉज. अशा पद्धतीने मला हा प्रश्न लिहायचा आहे. त्याच्या पुढचा प्रश्न बघा, फिल इन द ब्लँक विथ द सुटेबल कंजक्शन गिवन द ब्रॅकेट. ही हेल्पेड मी, आय थँकेड हिम. तर वी विल ॲज एट सो याच्यात काय प्रश्न आहे ते तुम्हाला ते सांगायचं आहे. रीराईट द सेंटेन्स युजिंग प्रॉपर पंक्च्युएशन. शी दे हॅव कंप्लीट माय वर्क. तुम्हाला ते सांगायचं आहे. Correct the sentence and underline the corrected word. We did you throughout my book.
अशा पद्धतीने तुम्हाला जे प्रश्न सोडवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर बघा, राईट अ रिपोर्ट युअर स्कूल पीसेस. तुम्हाला निबंध लिहायचं आहे स्कूलवर. त्यानंतर बघा तुम्हाला एक पेज निबंध लिहायचा आहे. नंतर बघा काय सांगितलेलं आहे, युअर बिलो इज साइडेड राईट द ऑप्शन अबाउट इट. तर तुम्हाला 5 मार्कमध्ये डॉग्स हॅव बिकम पेरेंट्स, तुम्हाला त्या सोसायटीमधलं काही ते सांगितलं तुम्हाला ते लिहायचं असतं. नंतर बघा 9वा प्रश्न असतो तुम्हाला, राईट अ लेटर युअर फेवरेट टीचर. तुम्हाला फेवरेट टीचरवर लेटर लिहायचं आहे. आणि ते आपले प्रश्न संपलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. हे प्रश्न ते काय आपले 2017चे 18चे प्रश्न ते काय आहे, तुम्ही लक्ष ठेवून वाचा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.